मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाही। जेलबारी, मारामाऱ्या, मर्डर सगळं झालंय। नारायण राणेंच्या राजकीय आलेखावर बोलताना मंत्री भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान। मर्डर करून उंचीवर जाता येत नसतं, नाहीतर गँगवॉर करणारे राजकारणात आले असते, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं दुर्दैवी। मुख्यमंत्री असताना नारायण राणेंचा प्रशासनावर वचक होता। गोगावलेंच्या विधानावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पंढरपुरात लाखोंची रांग, मात्र आमदार बांगरांचं व्हीआयपी फरमान। माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या, मंदिर समितीला पत्र। आमदार संतोष बांगरांच्या पत्रानं वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप। मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंदच्या सूचना, पण आमदार ऐकेनात। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी करणार, जाहीर सभेचंही आयोजन। मुंबईत मनसेच्या बॅनरवर भाजप मंत्र्यांचा फोटो। अजित पवारांनंतर आज बॅनरवर अशोक उईकेंचाही फोटो, तर मराठीसाठी एकत्र व्हा शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विलास शिंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्यही सेनेत प्रवेश करणार। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरेंना वगळलं। वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच। तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का, यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। बीडच्या खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे आरोपी ताब्यात। विजय पवारसह प्रशांत खाटोकरला अटक। परभणीत पावसाची दडी, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। भर पावसाळ्यात तुषार सिंचनच्या सहाय्यानं पिकं वाचवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली। जूनपासून नवा दर लागू होणार, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। रत्नागिरीतील नाटे बाजारपेठेत रात्री दुकानांना भीषण आग, 7 दुकानं जळून खाक। आगीत गाळ्यातील सामानाचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार। जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास, पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। गोदावरी नदीला आलेला पूरही ओसरला, मात्र नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक। पंतप्रधान मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार। इंग्लंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात भारतीय महिला संघाचा 97 धावांनी विजय। स्मृती मानधनाची शतकी खेळी, तर गोलंदाज एनश्री चरणीच्या नावावर सर्वाधिक 4 विकेट। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।